तर मित्रांनो, आता काय झालं आहे माहिती आहे का, हे साले नालायक पाकिस्तानी आहेत ना आणि चायना, हे सगळे आपल्या भारताविरुद्ध जाम कटकारस्थान चालू आहे. आणि हे जे आता काय झालं आहे त्यामध्ये आपण असं पण म्हणू शकतो की चायनाचा थोडाफार हातभार असेल. कारण आता जे काही चालू होतं ना, टेरिफ इन्क्रीज करतं, USA कमी करतं, ते काय चायना आणि USAचं जे काही चालू होतं. सिंपल गोष्ट आहे की चायनाचं जे काही मार्केट आहे किंवा ते जे काही नवीन इन्व्हेस्टमेंट आहे ती सगळी येणार आहे एशियातली भारतामध्ये. आणि याचा प्रॉब्लेम चायनाला होणार आहे. मग ते काय करतं आहे, जे भिकारी आहेत, पाकिस्तान जे भिकारी आहे त्यांना फंडिंग करतं आहे आणि सांगतं आहे की यांना थोडं बिझी ठेवा आमच्यापासून. ठीक आहे, तर त्यानुसार हा हल्ला केलेला असा दिसतो आहे. आणि पाकिस्तान तर काय भीकच आहे, म्हणजे तुम्हाला भीक मिळाली की तुम्ही काहीही करू शकता. सिंपल आहे की पहलगामची लोकं आहेत, त्यांच्याकडे काही दुसरा ऑप्शन नाही आहे. तिकडे इंडस्ट्रीयल काही डेव्हलपमेंट नाही आहे, फक्त टुरिझम आहे, त्यावरच त्यांचं चालतं आहे. आता हे काय करणार पाकिस्तानी, आता जे हल्ला केला आहे त्याचा इफेक्ट काय पडला की जे फिरायला जातात, जे पैसेवाले लोक आहेत, डेफिनेटली त्यांच्याकडे पैसा असतो, तेच फिरत आहेत जास्त. तर ते आता फिरायला जात आहेत, त्याच्यापासून त्यांना थोडंफार इन्कम मिळतं आहे. तिथल्या लोकांना ते बंद झालं, टुरिझम तिथे स्टॉप केलं का. तर आता तुम्ही म्हणजे एवढी सगळी लोकं मेल्यावर कसं म्हणजे टुरिस्ट करणार ना, की आता एवढं रिस्क घेऊन आपण कशाला जायचं, असं सगळं झालं आहे. त्यामुळे आता टुरिझम कमी झालं की यांच्याकडे गरिबी वाढणार पहलगाममध्ये. सरकार मदत करून करून किती करू शकते, एवढी काही जास्त मदत करू शकत नाही. तुम्हालाच कमवायचं आहे, त्यामुळे तिथल्या लोकांमध्ये गरिबी वाढणार. गरिबी वाढली की अनएम्प्लॉयमेंट प्रश्न येणार आणि मग सुरू होणार तो आतंकवाद. सिंपल आहे. त्याचा फायदा ही लोकं घेणार, कारण ती लोकं शेवटी जेव्हा तुमच्या पोटावर येतं ना, तेव्हा तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवता आणि म्हणता की आधी पैसा येऊ दे, माझं पोट भरू दे, मी काहीही करेन. सिंपल प्लॅन आहे.